पश्चिम महाराष्ट्र पाणी शेती यामुळे सधन असलेल्या या पश्चिम महाराष्ट्राला आता नशेचा विळखा पडलाय। कारण सांगली पोलिसांनी ड्रग्सचा एक कारखाना उद्ध्वस्त केल्यानं नशेची दाहकता तीव्रपणे जाणवू लागली आहे। जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे। पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांचं जाळं कसं पसरलंय पाहूया। राज्यात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढतो आणि या गुन्हेगारीचं एक कारण ड्रग्स सुद्धा आहे। गांजा आणि नशेच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असून त्याच्या आहारी गेलेले तरुण गुन्हेगारी टोळ्यांमधून सक्रिय होत आहेत। अशातच सांगली जिल्हा अंमली पदार्थ आणि तस्करांचा अड्डा बनलाय। सांगली पोलिसांनी विटा इथं कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केला। तब्बल 29 कोटींचं एमडी ड्रग्स जप्त करत तिघांना अटक केली। विटा एमआयडीसी इथल्या माऊली इंडस्ट्रीज मध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता। हे एमडी ज्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवर आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एमडी पदार्थ बनवण्याकरता जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं। त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे जे यंत्रसामुग्रीद्वारे हे एमडी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे। दरम्यान औषधी इंजेक्शन असणाऱ्या मेफेंटरमाइनचा नशेसाठी वापर करण्यात येतो। या रॅकेटचा मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी पर्दाफाश करत मेफेंटरमाइन ड्रग्ज जप्त केलाय। हे नशेचं जाळं कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यापर्यंत पसरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यात एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मेफेंटरमाइन ड्रग्ज औषधी इंजेक्शन आहे। स्वस्त आणि मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होतं। शस्त्रक्रियेवेळी हे इंजेक्शन पेन किलर म्हणून दिलं जातं। गांजा मेफेड्रेनच्या तुलनेत मेफेंटरमाइनचा नशा कमी वेळात आणि झटपट होतो। शिरेतून इंजेक्शनद्वारे मेफेंटरमाइन ड्रग्ज घेतलं जातं। या मेफेंटरमाइनचं सेंटर दिल्ली असल्याचं समोर आलंय। दिल्लीतून हे मेफेंटरमाइन सांगलीपर्यंत आणि तिथून ते पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची तस्करी केली जाते। सांगली जिल्हा मेफेंटरमाइनचा अड्डा जरी असला तरी दिल्ली हे त्याचं सेंटर आहे। त्यामुळे या ड्रग्सचं एक मोठं रॅकेट देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे तरुण पिढी बर्बाद करणाऱ्या मेफेंटरमाइनच्या रॅकेटची पाळंमुळं उखडून टाकण्याचं आव्हान आता महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।